आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 21 ऑगस्टला सांगलीत सर्वपक्षीय एल्गार दिग्गज नेते उतरणार मैदानात। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। ईश्वरपूर येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी ही माहिती दिली। शासन छुपा मार्ग वापरून इतर जिल्ह्यात मोजणीचे काम रेटण्याचा प्रयत्न करत असून हजारो शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींकडे दुर्लक्ष केले जात आहे। आंदोलन दडपण्यासाठी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्या तरी हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही असा ठाम निर्धार पाटील यांनी व्यक्त केला। या मोर्चात आमदार जयंतराव पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक हे राज्यस्तरीय नेते सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर शिवसेना उभाटा जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, RPIचे राजेंद्र खरात, मनसेचे तानाजी सावंत, ॲडव्होकेट दीपक लाड, रविराज साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 21 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या मोर्चास सुरुवात होणार असून बाधित शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। गेले अनेक महिने शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा म्हणून आमचं सर्वांचं सातत्याने आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा कार्यालयावरती शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा म्हणून आम्ही सर्वपक्षीय मोर्चा त्या ठिकाणी काढतोय आणि या मोर्चासाठी आमदार जयंतराव पाटील साहेब, आदरणीय राजू शेट्टी साहेब, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, माजी मंत्री महादेव जानकर साहेब, माजी आमदार आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, माजी आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ असे अनेक राज्य लेवलचे नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उभाटाचे अभिजित पाटील आबा, RPIचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात व मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत हे याचबरोबर दीपक लाड आणि सर्वांचं आकर्षण असणारे रविराज साबळे असे अनेक मान्यवर या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। अनेक माध्यमातून काही करून शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या तयारीत आहे। हळूहळू काही गोष्टी रेटून करते, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये मोजण्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही अनेक आणि हजारोंच्या संख्येमध्ये हरकती घेतलेल्या आहेत। त्याचं उत्तर न देता काही गोष्टी रेटून करण्याचा प्रयत्न करते। आम्ही आंदोलन करतोय म्हणून खोट्या केसेस पण घालते, पण हे काही झालं तरी आम्ही थांबणार नाही, आम्ही यांना घाबरणार नाही, आंदोलन सुरूच ठेवणार। आणि 21 तारखेला आपण सर्वांनी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ आपण सर्वांनी सकाळी 10 वाजता यावं अशी मी आपल्याला विनंती करतो।